अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। 31 मार्चला स्वामी महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त आपण सर्व स्वामी भक्त स्वामींच्या दत्त महाराजांच्या काही ना काहीतरी सेवेला बसलोय किंवा काही जण बसणार सुद्धा असतील। तर दत्त महाराजांची सगळ्यात आवडती सेवा ती म्हणजे गुरुचरित्राचं पारायण। जर तुम्हाला स्वामी महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त गुरुचरित्राचं पारायण करायचं असेल तर तुम्ही प्रकट दिनाच्या आधी या पारायणाला बसू शकता। अमावस्या येते, फक्त अमावस्येच्या दिवशी बसू नका आणि पारायणाची सांगता अमावस्येच्या दिवशी करू नका। बाकी मधल्या वारी जर कुठे पारायणामध्ये अमावस्या आली तरीही चालेल, तरी तुम्ही पारायण करू शकता। पारायण करताना गुरुचरित्राचे सर्व काही नियम अटी पाळा आणि मगच पारायणाला बसा। स्वामींच्या सेवेसाठी कोणत्या पारायणाच्या अटी नाहीयेत, परंतु गुरुचरित्राच्या पारायणाचे जे काही नियम आहेत ते सर्व पाळा आणि मगच सेवेला बसा। गुरुचरित्र पारायणाचे नियम काय आहेत, अटी काय आहेत, कोणी करावं, कधी करावं, याचा सर्व आपला एक डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे। जर तुम्हाला तो व्हिडिओ डिटेलमध्ये पाहायचा असेल तर मला DM करा, मी तुम्हाला व्हिडिओची लिंक पाठवेन। तर प्रत्येकाने गुरुचरित्राचं पारायण या प्रकट दिना दिवशी अवश्य करून बघा। दत्त महाराज स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।